नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल ऑल इन वनवरती. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत जे काय आरोग्य विभाग भरती आहे मित्रांनो. तर या ग्रुप डी आणि ग्रुप सीसाठी आपण काही टेस्ट सिरीज चालू केलेल्या आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 टेस्ट सिरीज मिळत आहे. एक टेस्ट आहे आपली मिक्सअप सिरीज. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मिक्स व्हिडिओ मिळत असतात, जसं की मराठी व्याकरण असेल, इंग्लिश ग्रामर असेल, त्यानंतर तुमची सामान्य ज्ञान जी के इतिहासवर आपण एक पार्ट अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे इतिहासावर प्रश्न विचारले जातात. आणि एक दुसरी सिरीज आहे, त्यामध्ये आपण ज्या मागील प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत आरोग्य विभागामध्ये गट क आणि गट ड साठी या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण सोडवत आहोत मित्रांनो. तर आजच्या भागामध्येच अशीच प्रश्नपत्रिका क्रमांक 7 आपण बघणार आहोत. या अगोदर आपण प्रश्नपत्रिका 6 सोडवलेल्या आहेत. जर ते तुम्ही अजूनपर्यंत पाहिले नसतील तर आपल्या चॅनलला जाऊन बघू शकता. आणि या सर्व गोष्टींचे जर पी डी एफ तुम्हाला हवे असेल मित्रांनो, तर पी डी एफसाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. आपली टेलिग्राम लिंक जी आहे ते कॉपी होत नाही, त्यासाठी तुम्ही डायरेक्टली आपले टेलिग्रामला जाऊ शकता. टेलिग्रामला तुम्हाला सर्च करायचं आहे बघा, मराठीमध्ये आरोग्य विभाग. जर तुम्ही मराठीमध्ये आरोग्य विभाग या ठिकाणी सर्च केलं मित्रांनो, तर तुम्हाला आपलं चॅनल या ठिकाणी दिसणार आहे. आरोग्य विभाग जर सर्च केलं तर आरोग्य विभाग मेगा भरती बघा या ठिकाणी. तर हे चॅनल आहे आपल्या या ठिकाणी आरोग्य विभाग मेगा भरती. आरोग्य विभागाचा आ आणि इंजेक्शनचं साईन आहे मित्रांनो. तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओच्या आपण त्या ठिकाणी पी डी एफ टाकत असतो. तुमचे कुठल्याही प्रश्नपत्रिका असेल किंवा कुठलीही माहिती असेल तर या सर्व गोष्टींचे पी डी एफ तुम्हाला या चॅनल थ्रू मिळत जातील. चला तर आजच्या भागाला सुरुवात करूया. बघा, आज आपण बघणार आहोत जी प्रश्नपत्रिका आहे आपली आजची ती सोडवणार आहोत. यामध्ये जे इंग्लिश ग्रामरचे प्रश्न आहे मित्रांनो, आणि दुसरे तुमचे बुद्धिमत्ता अंकगणित हे प्रश्न आपण स्पष्टीकरणसह उद्याच्या भागामध्ये सोडवणार आहोत. त्यामुळे आपण हे प्रश्न बघता आजच्या भागातील इतर प्रश्न जे आहेत ते आपण आज बघणार आहोत. तर इतर प्रश्नांमध्ये बघा कोणकोणते प्रश्न येणार आहे, तर ते प्रश्न आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. जसं की आजचा आपला पहिला प्रश्न आहे, मग खालीलपैकी कोणते लेखन हे कालिदासाचे नाही. खालीलपैकी कोणते लेखन हे कालिदास यांनी केलेले नाही. तर बघा या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत. योग्य ऑप्शन आहे ऑप्शन ए बघा. तर देवी चंद्रगुप्तम हे लेखन हे कालिदासाचे नाही. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 म्हणजे 17वा प्रश्न. सुरत येथे इंग्रजांनी बांधलेली पहिली वसाहत कोणाच्या परवानगीने स्थापन केली. तर सुरत येथे इंग्रजांनी बांधलेली पहिली वसाहत बघा ऑप्शन डी बघा, जहांगीर यांच्या परवानगीने स्थापन केलेली आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा, करा अथवा मरा हे ब्रीदवाक्य कोणत्या चळवळीशी संबंधित आहे. तर करा अथवा मरा हे ब्रीदवाक्य आहे, हे भारत छोडो आंदोलन या चळवळीशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 19. जगप्रसिद्ध सिलिकॉन व्हॅली कोणत्या शहरात किंवा राज्यात आहे. बघा आय एम पी प्रश्न आहे हा. बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये तुम्हाला सिलिकॉन व्हॅलीबद्दल विचारलं गेलेलं आहे. बघा, तर जगप्रसिद्ध सिलिकॉन व्हॅली ही कोणत्या शहरात किंवा राज्यात आहे. तर ती आहे बघा कॅलिफोर्निया या राज्यामध्ये, या शहरामध्ये. प्रश्न क्रमांक 20 आहे, तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे. तर तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे विचारलेलं आहे. तर तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे, तर ऑप्शन ए बघा, खोपोली येथे. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात जास्त लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. तर महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे की त्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे, तर तो आहे बघा ऑप्शन डी, रत्नागिरी जिल्हा. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22, भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण. तर भारतातील पहिल्या महिला राज्यपाल आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे, आणि ते आहे बघा ऑप्शन ए, सरोजिनी नायडू. प्रश्न क्रमांक 23, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदे एकाच वेळी रिकामी झाल्यास राष्ट्रपती म्हणून कोण काम करणार. तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे एकाच वेळी पद रिक्त जर झाली तर अशा वेळेस राष्ट्रपती म्हणून कोण काम करत असतं, तर ते आहे बघा ऑप्शन सी आहे, सरन्यायाधीश. प्रश्न क्रमांक 24 बघा, भाषिक आधारावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य कोणते. तर भाषिक आधारावर म्हणजे भाषेंच्या आधारावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य कोणतं आहे, तर ते आहे बघा आंध्र प्रदेश, ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 25, पाणी पुरवठा, कारखानदारी, वीज निर्मिती क्षेत्राचा समावेश अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्रात होतो. पाणी पुरवठा असेल, कारखानदारी असेल, वीज निर्मिती असेल, या क्षेत्रांचा समावेश खालीलपैकी अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्रात होतो, तो होतो बघा ऑप्शन सी, द्वितीय अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रामध्ये. प्रश्न क्रमांक 26, 1980 साली स्थापन करण्यात आलेली राष्ट्रीय विमा प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे. तर 1980 साली स्थापन करण्यात आलेली राष्ट्रीय विमा प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे, तर ते आहे बघा ऑप्शन सी, पुणे या शहरामध्ये. प्रश्न क्रमांक बघा पुढील 27, भारतातील पहिला खत कारखाना पहिल्याच पंचवार्षिक योजनेत टिंबटिंब येथे सुरू झाला.
भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये भाटिंडा येथे सुरू झालेला होता. कुठे? भाटिंडा येथे. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 28. कोणाच्या सन्मानार्थ 28 फेब्रुवारी हा दिवस नॅशनल सायन्स डे म्हणून पाळला जातो? तर 28 फेब्रुवारी हा दिवस आपण नॅशनल सायन्स डे म्हणून पाळत असतो. तर हा कोणाच्या सन्मानार्थी पाळत असतो आपण बघा. तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. योग्य ऑप्शन आहे बघा, शांती स्वरूप भटनागर. तर शांती स्वरूप भटनागर यांच्या स्मरणार्थी आपण 28 फेब्रुवारी हा दिवस नॅशनल सायन्स डे म्हणून पाळत असतो. प्रश्न क्रमांक 29. तर सार्वत्रिक गुरुत्वाकर्षण नियमांचा शोध कोणी लावला होता? सार्वत्रिक गुरुत्वाकर्षण नियमांचा शोध या ठिकाणी कोणी लावलेला होता? तर तो आहे बघा ऑप्शन बी, न्यूटन. प्रश्न क्रमांक 30 बघा, कॅमेऱ्यातील कोणता भाग हा मनुष्याच्या डोळ्यातील दृष्टीपटलासारखा असतो? कॅमेऱ्यातील कोणता भाग हा मनुष्याच्या डोळ्यातील दृष्टीपटलासारखा असतो? तर तो कोणता असतो बघा? ऑप्शन सी बघा, फिल्म. कोणता भाग असतो? ऑप्शन सी, फिल्म. तर या ठिकाणी मित्रांनो प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे? खालीलपैकी कोणता वर्ण हा अर्धस्वर नव्हे? अर्धस्वर म्हणजे काय? जसं व आहे, व आपण म्हणतो तर व आणि अ हे मिळून जो आहे तो एक स्वर तयार होतो असतो पूर्ण अ, व व व आणि व मध्ये अ मिसळलेला असतो. तर असा खालीलपैकी कोणता नाही आहे? तर तो आहे बघा ए, ऑप्शन ब, ए. प्रश्न क्रमांक 32 बघा, खालीलपैकी औष्ठेय व्यंजन कोणते? खालीलपैकी औष्ठेय व्यंजन कोणते? म्हणजे जे ओठा ज्यांचा उच्चार करताना ओठांचा स्पर्श एकमेकांना होत असतो असे औष्ठेय व्यंजन असतात. मग कोणतं असणार आहे? ख, ड, य यांचा करताना होतो का? नाही. तर प, प साठी आपल्याला ओठाला ओठ मिळवावा लागतो म्हणून प. पुढील प्रश्न आहे बघा आपला, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? तर मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत करतात? देवनागरी, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 34. मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत? तर मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत? तर एकूण किती वर्ण आहे या ठिकाणी? 48 वर्ण आहेत. तर किती वर्ण आहेत? 48 वर्ण या ठिकाणी मराठी भाषेमध्ये आहे. पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते कठोर व्यंजन आहेत? खालीलपैकी कोणते कठोर व्यंजन आहेत त्या ठिकाणी? तर खालीलपैकी कोणते कठोर व्यंजन आहेत बघा? तर ते आहे त. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. पुढील संधी शब्दाचा विग्रह ओळखा. पुढील संधी शब्दाचा विग्रह आपल्याला ओळखायचा आहे. शब्द आहे प्रजैक्य. प्रजैक्य म्हणजे काय? प्रजा अधिक ऐक्य. ऑप्शन बी बघा, प्रजा अधिक ऐक्य म्हणजेच काय? प्रजैक्य. प्रश्न क्रमांक 37. स्वल्प या शब्दाचा विग्रह ओळखा. स्वल्प या शब्दाचा विग्रह काय होणार आहे? मग ऑप्शन ए बघा, सु अधिक अल्प म्हणजेच काय? स्वल्प. प्रश्न क्रमांक 38. पुढील शब्दाची जात ओळखा. पुढील शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. नुसती शाबासकी काय कामाची? शाबासकी. तर या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. तर हा शब्द कोणता आहे? भाववाचक शब्द आहे. कोणता आहे? भाववाचक शब्द. प्रश्न क्रमांक 39 बघा, ज्याला या शब्दाचा सर्वनामाचा प्रकार कोणता? ज्याला हा जो शब्द आहे याचा सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर ज्याला हा शब्द कशासाठी वापरू शकतो आपण? संबंधी सर्वनामामध्ये वापरू शकतो. ज्याला यायचे असेल तो येऊ शकतो. म्हणजेच काय? संबंध दर्शवण्यासाठी आपण हा जो शब्द आहे हा वापरू शकतो. प्रश्न क्रमांक 40. पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. पुढील वाक्यातील विशेषण आपल्याला ओळखायचं आहे. चपळ घोड्याने शर्यत जिंकली. चपळ घोड्याने शर्यत जिंकली यापैकी विशेषण कोणतं आहे? तर ते आहे बघा ऑप्शन ए, चपळ. तर विशेषण म्हणजे काय? जे नाम आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगते त्याला आपण विशेषण असं म्हणत असतो. आणि क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियापदाबद्दल जे विशेष माहिती सांगते त्याला, क्रिया कशी झालेली आहे हे सांगते त्याला आपण क्रियाविशेषण म्हणत असतो. आता यामध्ये विशेषण आहे चपळ, कारण घोड्याने शर्यत जिंकली हे देखील या ठिकाणी पूर्ण वाक्य होऊ शकतो. मग घोडा कसा होता? चपळ होता. मग घोड्याबद्दल अधिक माहिती कोण सांगत आहे? चपळ हा शब्द सांगते म्हणून तो विशेषण झाला. प्रश्न क्रमांक 41 बघा, पुढे दिलेल्या पर्यायातून नामसाधित विशेषण ओळखा. नामसाधित विशेषण आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर बघा या ठिकाणी नामसाधित विशेषण कोणतं आहे मग? तर ते आहे बघा ऑप्शन सी, पेनचे गणपती. पेनचे गणपती. आता हे नाव आहे, नामसाधित विशेषण आहे. पेन का आहे? हे नाव आहे का शहराचं, गावाचं नाव आहे? पेनचे गणपती म्हणजे काय आलं आहे? नामसाधित विशेषण. प्रश्न क्रमांक 42. मला दररोज एवढासा डोंगर चढवत नाही. अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. मला दररोज एवढासा डोंगर चढवत नाही.
तर हे कोणतं वाक्य आहे? संयुक्त. ऑप्शन 4 बघा, संयुक्त. प्रश्न क्रमांक 43. तो गातो या वाक्यातील टिंबटिंब नाही. तो गातो या वाक्यामध्ये टिंबटिंब नाही. तर या वाक्यात काय नाही? तो हे काय आहे? तर तो हे आहे या ठिकाणी कर्ता. काय क्रिया झालेली आहे? गाण्याची. गाणं गाण्याची म्हणजे गातो हे काय आहे? क्रियापद. तर आता या वाक्यामध्ये कर्ता आहे, क्रियापद आहे, मग काय नाही आहे? तर कर्म नाही आहे. तो गातो, तो गाणे गातो. गाणं हे काय आहे? कर्म आहे, पण ते या वाक्यामध्ये नाही आहे. तो फक्त गातो असं वाक्य आलेलं आहे. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 44. अमेरिका हे श्रीमंत राष्ट्र आहे या वाक्याचे नकारात्मक वाक्य तयार करा. अमेरिका हे श्रीमंत राष्ट्र आहे वाक्याचे नकारात्मक वाक्य आपल्याला करायचं आहे. नकारात्मक आणि निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह वाक्य करताना आपल्याला फक्त वाक्याचे जे आहे ते शब्द बदलायचे असतात, अर्थ बदलता कामा नाही. मग आता एक आहे की अमेरिका हे श्रीमंत राष्ट्र नाही, पण श्रीमंत राष्ट्र आहे असं आपल्याला दाखवायचं आहे, म्हणजे हे त्या ठिकाणी चुकलेलं आहे. दुसरं आहे की अमेरिका पैशावाल्यांचे राष्ट्र आहे, पैशावाल्यांचे नाही. फक्त यामध्ये एकच आहे का? नाही, पूर्ण राष्ट्र हे श्रीमंत आहे, त्यामुळे हे चुकलेलं आहे. अमेरिका गरिबांचे राष्ट्र आहे, तर आपल्याला श्रीमंत राष्ट्र दाखवायचं, हेही चुकलेलं आहे. ऑप्शन डी बघा, अमेरिका हे दरिद्र राष्ट्र नाही. अमेरिका हे दरिद्र राष्ट्र नाही, मग हे काय आहे? हे श्रीमंत राष्ट्र आहे, म्हणून ऑप्शन डी आपल्या या प्रश्नाचं आन्सर झालं. प्रश्न क्रमांक 45. खालील दिलेल्या शब्दापैकी देशी शब्द ओळखा. खाली दिलेल्या शब्दापैकी देशी शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. तर देशी शब्द आहे बघा, ऑप्शन सी घोसाळे. घोसाळे हा काय झाला? देशी शब्द या ठिकाणी झालेला आहे. तर यामध्ये तुम्हाला बघा काही प्रश्न जे आलेले आहेत आपल्याला अंकगणित बुद्धिमत्तेचे प्रश्न या ठिकाणी आलेले आहे. तर हे प्रश्न आपण स्पष्टीकरण तुम्हाला सोडवून देणार आहोत. प्रत्येक गणिताचा प्रश्न कशा प्रकारे त्याचा आन्सर आलेला आहे हे देखील आपण सोडवून देणार आहोत तुम्हाला. त्यामुळे आपण पुढील प्रश्न बघूया. बघा, पुढील प्रश्न आहे आपला की खालीलपैकी पेशीचे ऊर्जा निर्मितीचे केंद्र कोणते? पेशींची ऊर्जा निर्मिती कुठे होते? तर ऑप्शन ए बघा, तंतू कणिका. प्रश्न क्रमांक 62. आत्मघाती पिशव्या म्हणजे? तर आत्मघाती पिशव्या आपण कशाला म्हणतो? तर लयकारिका. प्रश्न क्रमांक 63. पेशीतील टाकाऊ पदार्थांना काय म्हणतात? पेशीतील टाकाऊ पदार्थांना आपण रायबोझोम असं म्हणत असतो, रायबोझोम. प्रश्न क्रमांक 64 आहे बघा, मेंडेलचे अनुवंशिकतावरील नियम कोणते? तर मेंडेलचे अनुवंशिकतावरील नियम कोणते आहे? तर ते कोणते आहे बघा, ऑप्शन 3, 1, 2 आणि 3. कोणते आहे? 1, 2 आणि 3 यामध्ये दिलेले आहेत. पुढील आहे बघा प्रश्न क्रमांक 65. जीवशास्त्रानुसार मृत्यू म्हणजे बायोलॉजिकल डेथ केव्हा होते? तर जीवशास्त्रानुसार बायोलॉजिकल डेथ केव्हा होती? तर ए बघा, जेव्हा शरीरातील सर्व पेशी मरण पावतात तेव्हा. जेव्हा शरीरातील पूर्ण पेशी मरण पावतात तेव्हा. प्रश्न क्रमांक 66. खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वदाता आहे? तर ओ पॉझिटिव्ह हा जो रक्तगट आहे किंवा ओ रक्तगट हा सर्वदाता आहे. पुढील प्रश्न आहे बघा, स्त्रियांमध्ये एक्स गुणसूत्रे कोणाकडून मिळतात? तर स्त्रियांमध्ये एक्स गुणसूत्रे कोणाकडून मिळतात? तर ते आहे बघा, आई व वडिलांकडून. आई व वडिलांकडून. प्रश्न क्रमांक 68. खालीलपैकी कोणता घटक शरीरामध्ये रक्त गोठू देत नाही? तर खालीलपैकी कोणता घटक शरीरामध्ये रक्त गोठू देत नाही? तर तो आहे ऑप्शन सी, हेपॅरिन. प्रश्न क्रमांक 69. कोणत्या दृष्टीदोषामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते? तर ग्लुकोमा. तर ग्लुकोमा किंवा ग्लायकोमा आपण ज्याला म्हणत असतो, या दृष्टीदोषामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते. प्रश्न क्रमांक 70. गाईचे दूध कशाचा महत्त्वपूर्ण स्रोत आहे? गाईचे दूध हा कशाचा महत्त्वपूर्ण स्रोत आहे? तो आहे बघा, ऑप्शन अ, व्हिटॅमिन बीचा. व्हिटॅमिन बीचा हा स्रोत आहे बघा. प्रश्न क्रमांक 71. शरीर क्रियेमधील कोणत्या क्रियेचा अपचय क्रियेमध्ये समावेश होणार नाही? तर शरीर क्रियेमधील कोणत्या क्रियेचा अपचय क्रियेमध्ये समावेश होणार नाही? तो आहे पेशींची वाढ. श्वसन, उत्सर्जन आणि हे जे आहे हे अपचय क्रियेमध्ये यांचा समावेश होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 72. क्लोरोमायसिटिन हे जीवाणू कोणत्या रोगजंतूचा नाश करतात? क्लोरोमायसिटिन हे जीवाणू कोणत्या रोगजंतूचा नाश करतात? तर विषमज्वर. प्रश्न क्रमांक 73 आहे, कर्करोगात पेशीचे विभाजन हे कोणत्या पद्धतीने होते? कर्करोगामध्ये पेशीचे विभाजन हे सूत्री विभाजन या पद्धतीने होत असते. प्रश्न क्रमांक 74 आहे, पुढीलपैकी कोणता RNA हा DNA पासून जेनिक माहितीचे वहन करतो? तो आहे mRNA. mRNA म्हणजे काय? मेसेंजर RNA. मेसेंजर म्हणजे काय? मेसेज पाठवणारा. मेसेज म्हणजे काय? माहिती पाठवणारा. तर त्यालाच म्हणून mRNA असं म्हणतात. tRNA म्हणजे हा ट्रान्सफर RNA असतो. प्रश्न क्रमांक 75. खालीलपैकी
अनानील श्वसन म्हणजे एनारोबिक रेस्पिरेशन पद्धतीमध्ये कोणत्या क्रियेचा समावेश होत नाही? तर ते आहे बघा सायट्रिक आम्ल तयार करणे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 76. अमिबामध्ये प्रजनन कोणत्या प्रकारे होते? तर अमिबामध्ये प्रजनन हे ऑप्शन सी बघा विखंडन व द्विखंडन या पद्धतीने होत असते. प्रश्न क्रमांक 77. खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंग नाही? खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंग नाही? तर तो आहे बघा खेकडा. प्रश्न 78. अन्नाचे पचन कोठे होते? तर अन्नाचे पचन हे लहान आतड्यामध्ये होत असते. ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 79 बघा किडनी स्टोन कोणत्या पदार्थामुळे होतो? तर किडनी स्टोन हा कॅल्शियम ऑक्झोलेट या पदार्थामुळे होत असतो. प्रश्न क्रमांक 80. मानवी शरीरामधील रक्तामध्ये प्लाझ्माचे प्रमाण किती असते? मानवी शरीरातील रक्तामध्ये प्लाझ्माचे प्रमाण किती असते? तर ते असते बघा 65% म्हणजे 65% इतके प्रमाण. प्रश्न क्रमांक 81. गालफुगी म्हणजे मम्स हा रोग कशामुळे होतो? तर मम्स हा रोग जो आहे हा विषाणूमुळे होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक 82. सर्वायवल ऑफ फिटेस्ट हा सिद्धांत कोणी मांडला? तर सर्वायवल ऑफ फिटेस्ट हा सिद्धांत डार्विन यांनी मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 83. सामान्य स्थितीत मानवी रक्तदाब किती असतो? तर नॉर्मल ब्लड प्रेशर जे आहे ते 120/80 mmHg इतका आपलं आहे, 120/80. प्रश्न क्रमांक 84. असत्य विधान ओळखा. तर खालीलपैकी असत्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. ते विधान आहे ऑप्शन सी पाण्यातील क्लोरीनचे प्रमाण अल्पत्व झाल्यास एनेमल निघून दातांवर डाग पडतात. तर हे या ठिकाणी आहे बघा पाण्यातील फ्लोरीन आहे, फ्लोरीनचे प्रमाण जे आहे अल्पत्व झाल्यास एनेमल निघून दातावर डाग पडत असतात. प्रश्न क्रमांक आहे बघा 85. कोणत्या खनिजाच्या अभावी पंडुरोग होतो? तर कोणता आहे मग ऑप्शन डी बघा लोह म्हणजे आयनच्या डिफिशियन्सीमुळे. प्रश्न क्रमांक 86. पेप्सिन व रेनिन हे विकारे टिंबटिंब आहेत. पेप्सिन व रेनिन हे विकारे आंत्ररस आहेत. प्रश्न क्रमांक 87. यकृताच्या पेशींनी रक्तातील कोणता द्रव शोषून न घेतल्यास म्हणून कावीळ हा रोग होत असतो? तर ते आहे बघा ऑप्शन बी बिलिरुबिनचं प्रमाण जर आपल्या शरीरात वाढलं तर आपल्याला कावीळ होतो. म्हणून आपण बिलिरुबिन टेस्ट या ठिकाणी करत असतो कावीळचे, आपल्याला सर्वांना माहीत आहे. प्रश्न क्रमांक 88. सर्पाचे विष कशावर हल्ला करते? तर सर्पाचे विष हे कशावर हल्ला करत असते? सर्पाचे विष हे जे आहे हे रक्तभिसरण संस्थेवर हल्ला करत असते. प्रश्न क्रमांक बघा 89. पांढऱ्या रक्तपेशीचे मुख्य कार्य कोणते? तर पांढऱ्या पेशीचे मुख्य कार्य कोणते आहे? तर शत्रू पेशींशी लढण्याचे म्हणजे डिफेन्स सिस्टीम ज्याला आपण आपल्या बॉडीची म्हणत असतो. प्रश्न क्रमांक 90. खेळाडूंना त्वरित ऊर्जा मिळवण्यासाठी काय देतात? तर खेळाडूंना त्वरित ऊर्जा मिळवण्यासाठी ग्लुकोज हे दिलं जातं. प्रश्न क्रमांक 91. शरीराचे तापमान नियंत्रणासाठी मेंदूचा कोणता भाग कार्य करतो? शरीराचे तापमान नियंत्रणासाठी हायपोथॅलॅमस हे जी ग्रंथी आहे ही काम करत असते बघा. प्रश्न 92. खालीलपैकी कोणते व्हिटॅमिन रक्त गोठण्यासाठी आवश्यक असते? तर खालीलपैकी व्हिटॅमिन कोणते आहे की ते रक्त गोठण्यासाठी आवश्यक असते? तर ते असतं बघा व्हिटॅमिन के. प्रश्न 93. लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा असतो? तर लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी बघा ऑप्शन डी फॉलिक ॲसिड हा घटक महत्त्वाचा असतो. प्रश्न 94. जीवाणूमध्ये किती गुणसूत्रे असतात? तर जीवाणूमध्ये फक्त एक गुणसूत्र असतं बघा. प्रश्न 95. हिमोफिलिया हा रोग मानवामध्ये कशा होतो? तर हिमोफिलिया हा रोग मानवामध्ये उत्परित जीनमुळे होत असतो. प्रश्न 96. पॉलिश केलेल्या धान्यामधील कोणते जीवनसत्व नष्ट होते? तर पॉलिश केलेल्या धान्यामधील व्हिटॅमिन बी आहे बघा हे जीवनसत्व नष्ट होत असते. प्रश्न क्रमांक 97. खाद्यपदार्थात कार्बोदके असतील तर त्यावर आयोडीनचे थेंब टाकल्यास त्या पदार्थाला कोणता या ठिकाणी रंग प्राप्त होतो? तर तो आहे बघा पर्पल ब्लॅक. 98 बघा प्रश्न. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे पेलेग्रा हा रोग होतो? तर व्हिटॅमिन B3 याच्या डेफिशियन्सीमुळे पेलेग्रा हा रोग होत असतो. प्रश्न क्रमांक 99 आहे ब्लू बेबी कोणाला म्हणतात? तर ब्लू बेबी कोणाला म्हणतो आपण? ऑप्शन ए बघा जन्मतात हृदयात दोष असणाऱ्या मुलांना ब्लू बेबी असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 100 आजचा आपला शेवटचा प्रश्न. नेत्रदान करतेवेळी कोणता भाग दान करतात? तर नेत्रदान करतेवेळी कोणता भाग हा दान केला जातो? ते आहे बघा पारपटल. कोणतं? पारपटल.
तशा प्रकारे मित्रांनो आजच्या भागात आपण महत्त्वाचे असे प्रश्न जे आहेत ते आपले या प्रश्नपत्रिकेचा एक भाग संपवलेला आहे. उर्वरित जो भाग आहे त्यामध्ये तो आपले इंग्लिश ग्रामरचे आणि तुमचे अंकगणित बुद्धिमत्ता हे प्रश्न आपण स्पष्टीकरणासह सोडवून घेणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला समजेल की अशा प्रकारे जर प्रश्न आले तर ते कसे त्यांना सामोरं जायचं. तशा प्रकारे तुमच्या कंटिन्यू सिरियस तुम्हाला मिळत आहे मित्रांनो. यामुळे तुमचा बराचसा कॉन्फिडन्स डेव्हलप होणार आहे. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर तुम्हाला मिळत जाईल. धन्यवाद मित्रांनो.